ब्रिज शिक्षक ही एक ओळख झाली, पण त्याच्या अगोदर मी एक क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे. आत्ताच चार्टर्ड अकाउंटंटच्या गुणदोषांबद्दल ऑलरेडी काही लोक बोलून गेलेत. मी त्यातल्या दोषवालांपैकी आहे. त्याच्याखेरीज मी रिटायरमेंट घेतल्यानंतर श्रीराम भटांसारखं म्हणजे मी त्यांच्या लाईनमध्ये ॲस्ट्रॉलॉजी शिकलो आणि प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजर म्हणून आता सल्ला देतो. एवढी ओळख सध्या भास आहे. मी इथे येऊन बोलण्याचं एक कारण असंच आहे की आत्ता बोलताना काही वक्त्यांनी अगोदर जे सांगितलं तो मुद्दा अतिशय करेक्ट आहे की प्री मॅरेज काउन्सेलिंग हे आजकालच्या जगात व्हायला हवं. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा मी आत्तापर्यंत शेकडो पत्रिकांचं मॅच मेकिंग केलं आहे आणि त्यातही मी ज्या ठिकाणी काही वेळेला कमी गुण जमतात तिथे लोकांना तेच सांगतो किंवा तुम्हाला आपापसात आधी बोलण्याची गरज आहे. 2-4 महिने खरं तर तुम्ही अजिबात लग्न करू नका. त्यामध्ये तुम्ही ठरवा आपल्याला कुठल्या विषयावर कॉम्प्रोमाइजची गरज आहे आणि त्या विषयावर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकणार असाल तर आणि तरच पुढे जा. अदरवाईज हे आत्ताच मोडा. आत्ता लग्न करायचं आणि 6 महिन्यांनी मोडा द्यायला काही अर्थ नाही. आणि लिव्हिंग इन टुगेदर याबद्दल प्रतिभाताईंनी सांगितल्याप्रमाणे माझे ते त्या विषयाला धरून जे काही 12 मुद्दे मी काढले होते ते मी कागदावर लिहून त्यांच्या ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले आहेत. त्यातल्या एकही मुद्द्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांनी ते वाचावेल आणि जर काही त्यांना आवडलं तर त्यांनी मला कळवावं. बाकी आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पण ठेवलं त्याच्यामध्ये ड्रॉपबॉक्समध्ये ठेवलं, नाव टाकून दिलेलं. हां अगदी काय ॲड बीड करायची काही गरज नाही. आहे ते आहे, तुमच्याकडे आहे. सो विथ दॅट आय टेक युअर लीव. थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला शुभेच्छा. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या वक्त्यांचं विचार मांडून झाल्यावर प्रतिभा काहीतरी सांगू इच्छिते. मुकुंद मामा 2 मिनिटांनी आम्ही खाली येणार आहोत. 2 मिनिटांनी त्यानंतर